चोपडा तालुक्यात 300 एकर वरती शेतकऱ्यांनी तूर लागवड केलेली आहे। तुरीला आता फुलधारणा व फळधारणा सुरू झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधी तूर लागवड केलेली आहे त्या तुरीचे शेंगा अळी लागत आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी तूर उशिरा लागवड केलेली आहे त्या तुरीला फुलधारणा सुरू झालेली आहे। चोपडा तालुक्यात तुरीचे पीक परिस्थिती चांगली आहे। काही शेतात शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी माहिती दिली आहे। महान्यूजवर ब्युरो रिपोर्ट जळगाव। आता ज्यावेळेस खरीप हंगामाची सुरुवात झाली त्यावेळेस तुरी पिकाखालील क्षेत्र आपलं गेल्या 5 वर्षाची सरासरीपेक्षा खूपच कमी असल्यामुळे कृषी विभागामार्फत आंतरपीक साठी प्रोत्साहन देण्यात आलेले होते। तुरी बाबतीत आपण मिनी किट देखील वाटप केलेले होते शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी देखील त्या आव्हानाला खूप असा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचाच एक फलश्रुती म्हणून साधारणतः 300 हेक्टरपर्यंत तुरीचं क्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये खरीपमध्ये होतं। त्याचा पीक परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर खूप चांगल्या परिस्थितीत आज तुरीचं पीक आहे। यामध्ये साधारणतः जी लेट लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये फ्लावरिंग म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्थेत पीक आहे आणि जी सुरुवातीला वेळेवर जी लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये आज शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तुरीचं पीक आहे। आता वातावरणाचा परिणाम जो आपण पाहत आहोत आणि शेंगा भरण्याच्या स्टेजमध्ये जे आहेत आता पीक त्याच्यामध्ये शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे। त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना क्रॉपसॅप या योजनेअंतर्गत सल्ला प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून तुरीचं जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रोग आणि किडींपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचत आहोत आणि त्याचा नक्की यावर्षी एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुरीच्या बाबतीत आपल्याला तालुक्यातून अपेक्षित